सर, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य समितीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की ज्या मराठी शाळा आणि एकूण ज्या जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकांच्या शाळा बंद होतात तर त्याच्या विरोधामध्ये एक व्यापक लढा उभारण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे। त्याचबरोबर समाज कल्याणचे जे काही वसतिगृह आहेत आणि वेगवेगळ्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध ज्या काही योजना आहेत त्याचा विद्यार्थ्यांवरती जो काही परिणाम होतो, विद्यार्थ्यांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन एक राज्यव्यापी मोहीम आम्ही सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी 3 जानेवारी पासून वसतिगृह भेटीची मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि ही वसतिगृह भेटीची मोहीम पुढच्या काही दिवस आम्ही तशी सातत्यानं चालू ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर पुण्यातलं जे काही संचालनालय आहे समाज कल्याण संचालनालय येथे आम्ही राज्यव्यापी आंदोलनाची हाक आम्ही दिलेली आहे। त्या निमित्तानं या छत्रपती संभाजीनगरच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीमध्ये आम्ही दिवसभर विचार मंथन केलेलं आहे आणि त्या स्वरूपाचे डायरेक्शन आम्ही आमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। त्यासोबतच आम्ही विद्यार्थी आणि पालकांना देखील आवाहन करू इच्छितो की आपण या संपूर्ण शाळा बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि त्याचसोबत हे जे काय वसतिगृहांविरोधी जी काही व्यापक मोहीम वसतिगृहांच्या प्रश्नांच्या विरोधातली जी काही व्यापक मोहीम आहे त्या व्यापक मोहिमेचा देखील आपण पार्ट बनावा अशा स्वरूपाचं आव्हान आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। पुणे येथील आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून किती आंदोलक सहभागी होण्याची शक्यता? पुण्यामध्ये होणारे जे काही आंदोलन आहे आम्ही संपूर्ण आता त्या प्रक्रियेचा आढावा घेतला तेव्हा 1000 ते 1500 विद्यार्थी या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा स्वरूपाचं अपडेट आमच्याकडं आलेलं आहे। कदाचित आंदोलनाचं जसं कॅम्पेन पुढे जाईल तसं या विद्यार्थी संख्येमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे। याबाबत आपण काही समविचारी संघटनांशी याबाबत बोलला तर त्याही आपल्याला बरोबर सहभागी होणार आहेत? आतापर्यंत तसं काय आम्ही कोणाशी बोललेलो नाहीये, परंतु आम्ही आपल्या माध्यमातून देखील आणि आम्ही स्वतंत्रपणे देखील त्यांच्याशी निश्चितच संपर्क करणार आहोत की आपण देखील या संपूर्ण शाळा बचाव मोहीम असेल आणि वसतिगृह बचाव मोहीम असेल या दोनही मोहिमांमध्ये SFI सोबत उभं राहावं, मदत करावी आणि आपले देखील त्यांचे देखील काही आउटपुट जर असतील, त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांचं देखील आम्ही नेहमी स्वागतच करू। आज आपल्या राज्य कमिटीची बैठक होती, कोण उपस्थित होते? आजची आमची जी काय राज्य कमिटीची बैठक झाली त्या राज्य कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे राज्याचे अध्यक्ष रोहिदास जाधव हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आणि राज्यभरातले आमचे जे काही राज्य कमिटी मेंबर आहेत तर 20 राज्य कमिटी मेंबर या बैठकीमध्ये सहभागी होते। त्याच्यामध्ये आमच्या केंद्रीय कमिटीच्या नेत्या मनीषा बल्ला ह्या देखील उपस्थित होत्या, भास्कर मसे, सत्यजित मस्के, नवनाथ मोरे असे लहू खारगे असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले जे काही आमचे नेते मंडळी आहेत ते सर्व या बैठकीला उपस्थित होते।